त्या ठिकाणी क्रिया, ज्ञान किंवा जी काही तमोगुणाचं कार्य, निद्रा इत्यादी जरी घडून आले तरी पण याचा परिणाम त्या महापुरुषावर काही होत नाही. यापासून तो अलिप्त असतो. गुणांचा यावा जावा, गुणांच्या येण्या जाण्याने त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड चढळ होत नाही. तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असतो. हे गुण आले काय आणि गेले काय, गुणांचा आणि माझा काही संबंध नाही. मी गुण नव्हे काही, गुण नाही, गुणांचा माझा संबंध नाही. मी निर्गुण हे माझं स्वरूप आहे आणि त्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी गुण कसे मिथ्या आहे, कल्पना आहे. कल्पना मात्र हे गुण आहे. अर्थात ह्या गुणांचा काय आहे, अभाव आहे. अर्थात मिथ्या पदार्थ कोणत्याही प्रकारची अधिष्ठानाची लाभहानी करत नाही. यासाठी उदाहरण सांगितलं जातं की आपण आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झळाया किंवा त्याला मृगजळ म्हणतात पारिभाषिक शब्दात, आणि व्यावहारिक आपल्या लोक काय म्हणतात, झळाया म्हणतात. ज्यावेळेस प्रखर आता ऊन पडलेलं आहे आणि माळरान जमीन आहे, दोन्हींचा संबंध झाला की त्यापासून मृगजळ नावाचा पदार्थ उत्पन्न होतं, दिसतं, भासतं. वास्तविक ते नसतं पण दिसतं. मग आता त्या मृगजळामुळे, झळायामुळे जरी ते पाण्यासारखं दिसलं पण जमीन ओली होते का, त्याने जमीन ओली होते का? मृगजळ भासलं, ज्या झळाया दिसत्या उन्हामध्ये, पाण्यासारखा भास झाला पण त्याने आपल्याला जमीन ओली झालेली दिसते का? ओली झालेली दिसत नाही. किंवा ते पाणी पिऊन आपण आपली तहान भागवू शकतो का? तहानही भागवू शकत नाही. का नाही भागवू शकत? कारण तर पाणी नाहीच. पाणी असतं तर आपली तहान निवृत्त झाली असती, जमीन ओली झाली असती, परंतु यापैकी कोणतंही कार्य होत नाही. याचा अर्थ ते मृगजळ हा पदार्थ खोटा आहे, तत्वतः तो नाही. त्याप्रमाणे हे जे काही गुण आहे, त्रिगुण आहे, त्रिगुणांचं कार्य आहे, यांचा आणि माझा काहीही संबंध नाही. अशा बोधामध्ये तो महात्मा राहत असतो. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा तो परिणाम होत नाही. विठ्ठल गीतेमध्ये जे काही महापुरुषांची लक्षणं सांगितली, ही अंतरंग लक्षणं सांगितली आहे, ती काही बाहेरून पाहू शकत नाही. किंवा 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा, सर्व भूतानाम अद्वेष्टा, सर्व प्राणीमात्रांविषयी तो अद्वेष्टा असतो, द्वेष करत नाही. अर्थात कोणत्याही प्राणीमात्रामध्ये द्वेष नाही, सर्वांशी तो काय मैत्री भावाने राहतो. अर्थात ही जी काही लक्षणं आहे, अंतरंग लक्षणं आहे. बाहेरून आपण कितीही प्रयत्न केला तरी पण आपल्याला हा महापुरुष आहे, अद्वेष्टा आहे, म्हणून हा साधू आहे असा आपण अंदाज करू शकत नाही. कारण ही लक्षणं स्वसंवेद्य आहे, त्याच्या अंतःकरणात आहे, आपण त्याला जाणू शकत नाही. नाथ महाराज म्हणतात, ही जी काही ग्रंथामध्ये महापुरुषांची लक्षणं सांगितली आणि ह्या लक्षणांची पोथी आपण आपल्या डोक्यावर घेऊन त्रैलोक्यामध्ये फिरलो तरी पण आपल्याला हा मुक्त पुरुष आहे, साधू महात्मा आहे हे कळू शकत नाही. मी या सांगितलेल्या लक्षणांची पोथी घेऊन हिंडिनेला त्रिजगती, तरी मुक्ताची आत्मस्थिती कवनाप्रती लक्षेना. मुक्त पुरुषाची जी काही आत्मस्थिती आहे ती कोणालाही लक्षणा, तिचं ज्ञान होऊ शकत नाही, तिचं कळूच शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपलं कल्याण करून घेण्यासाठी संतांच्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. पण संत कोणाला म्हणतात तर त्या संतांचं लक्षण आणि त्या संतांचा शरण जाण्याचं आहे, शरणागती करायची आहे, त्या शरणागतीचं स्वरूप सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात पुढे गेले
नाही. आता आपल्याला त्या संतांची शरणागती करायची आहे. संतांची शरणागती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, आणि ज्या संतांना शरण जायचं आहे ते संत कोण आहे, त्या संतांचं लक्षण, नाव न घेता संतांचं लक्षण आणि त्या संतांना शरणागती कशी करावी, हे दोन्हीही साधनं किंवा संतांचं लक्षण आणि शरणागती कशी करावी, या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला पहिल्या चरणातून पाहायला मिळतात. तर संत कोणाला म्हणतात? पहिला शब्द आहे पुढे गेले. पुढे गेले अर्थात जे पुढे गेलेले आहे ते काय असतात, त्यांना संत असं म्हणतात. पुढे गेले म्हणजे नेमकं काय, पुढे गेले? पुढे आपणही व्यवहारामध्ये पाहतो की चालत असताना आपल्या पुढं एखादी गाडी गेली, पुढे गेली म्हणतो, किंवा एखादा मनुष्य आपल्याला तर वेगाने चालला तर आपल्या पुढे गेला, मग पुढे गेले असं जर लक्षण केलं तर त्यांच्यावर पण काय होईल, अतिव्याप्ती होईल लक्षणाची. कारण जो पुढे गेला त्याला काय म्हणायचं, संत असं म्हणायचं. तर मग व्यवहारामध्ये एक गाडी दुसऱ्या गाडीला टाकून पुढे गेली, त्यांना मग संत म्हणायचं का? त्यांना संत म्हणता येणार नाही, लक्षणाची अतिव्याप्ती होईल. मग पुढे गेले या शब्दाचा अर्थ काय आहे, तर पुढे गेले म्हणजे पुढे कोण आहे? परमात्मा. पुढे शब्दाचा अर्थ परमात्मा. ऊर्ध्व, त्या ऊर्ध्व मूल मधशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम, अर्थात ऊर्ध्व परमात्मा आहे, सर्वांचं अधिष्ठान परमात्मा आहे. तेव्हा पुढे म्हणजे सर्वात उंच, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. उंच असणारे जे काही देवाचे चरण आहे ते सर्वात पुढे आहे, सर्वांच्या पुढे आहे. अर्थात त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर होणं, शांत होणं, हे खरं काय आहे, पुढं जाणं आहे. आणि परमात्म्याला सोडून व्यावहारिक जगामध्ये कितीही मनुष्य पुढे गेला, धावला, पण त्याला मात्र सुख शांती परमात्म्याला कधी होऊ शकत नाही, त्याला काही पुढं जाणं म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. व्यावहारिक क्षेत्रात कितीही प्रगती झाली, हा पुढे गेला असं आपण म्हणतो, मग सत्तेने, धनाने किंवा वयाने, पण तरी पण तो खऱ्या अर्थाने पुढे गेलेला नाही. कारण वयाने जरी पुढे गेला तर त्याला संत म्हणता येणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार जाणाही, वयाच्या प्रबोधे कारण जगद्गुरु तुकोबाऱ्या काळ पिढीमध्ये म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार जानाही. वय वाढलेलं आहे परंतु त्याच्या अंतःकरणात जर विचार नसेल, विचारहीन त्याचं जीवन असेल, तर ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. ज्ञान म्हणजेच विचार म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय, विचाराशिवाय जीवन असेल, विचार शून्य जीवन असेल तर ते काही पशु समान आहे. कारण पशूंच्या ठिकाणी जसे आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम, ही 4 गोष्टी, आहार निद्रा भय आणि मैथुन, ह्या 4 गोष्टी पशूंच्या मनुष्यांच्या ठिकाणी समान आहे. परंतु एक मात्र विशेष मनुष्याच्या ठिकाणी आहे, तो म्हणजे विचार, ज्ञान. आणि ते ज्ञानहीन जीवन असेल तर ते जीवन कसं आहे, तर अपवित्र आहे किंवा त्याज्य आहे, त्या जीवनाचा काही अर्थ नाही. म्हणून ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आहे, विचार हा महत्त्वाचा आहे, विचार असायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. वयाच्या प्रबोधे विचार जानाही. वयाच्या प्रबोधे, वय वाढलेलं आहे
परंतु विचार नसेल, ज्ञान नसेल, समान तो देही बाळकासी, तो बालका समानच आहे. अर्थात तो बालक आहे. अर्थात बालक आहे म्हणजे तो अज्ञानी आहे. त्याला खऱ्या अर्थाने त्याच्या ठिकाणी विचार नाही, ज्ञान नाही. म्हणजे वयाने वय वाढलं असेल, वयोवृद्ध असेल तर त्याच्या ठिकाणी विचार असेलच म्हणून सांगता येत नाही. याचा अर्थ तो वयोवृद्ध असला, वय वाढलं म्हणून पुढे गेला असं म्हणता येत नाही. विठ्ठल यांना आपलं हे पुढे गेले असं म्हणता येईल का? सत्ता असेल, संपत्ती असेल किंवा वय असेल जास्त तर हे पुढे गेले असं म्हणता येणार नाही. पुढे गेले म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने पुढे गेले म्हणजे वयोवृद्ध पुढे गेले असं म्हटलं असतं तर मग चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांची शरणागतीची काही आवश्यकता नव्हती. 1400 वर्षांचे तप्त तीर रहिवाशी येऊनी चांगदेव लागले चरणासी, म्हणजे ज्ञानोबरायांच्या चरणाला लागले. याचा अर्थ वय असेल म्हणजे ते पुढे गेलेले आहेत असं मात्र नाही. विठ्ठल चांगदेव महाराजांचं वय आहे 1400 वर्ष. मुक्ताईचं वय किती आहे? 4-5 वर्ष. आणि त्या मुक्ताईने सांगितलं की चांगदेव महाराज किंवा हे 1400 वर्ष राहिले परंतु कोरेच राहिले. कारण ते पत्र कोरं पाठवलं, त्याच्यावर काही लिहिलं नाही. त्यावेळेस होते निवृत्तीनाथांनी मला सांगितलं की हे कोरं पत्र आहे म्हणून त्याच्यावर काहीतरी आपल्याला लिहिता येईल. जर त्यांनी काहीतरी लिहून दिलं असतं तर आपल्याला लिहिता आलं नसतं. हे कोरं आहे, कोरं आहे म्हणजे शुद्ध आहे, निर्मल आहे. म्हणून आता याच्यावर आपल्याला जसे आपण कपडा जर स्वच्छ धुवून काढला तर त्याच्यावर इस्त्री करता येते. जर समजा मळलेला असेल तर इस्त्री करून काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. तसं हे शुद्ध आहे आता अंतःकरण. चांगदेव महाराज शुद्ध झालेले आहे. अर्थात हे तत्त्वज्ञानाची योग्यता यांच्या ठिकाणी आलेली आहे. कोरा कागद आहे. आता याच्यावर यांना काहीतरी उपदेश लिहिला पाहिजे. म्हणून तो उपदेश काय लिहिला तर चांगदेव 65 स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावीला दावी मग ग्रासू प्रगटला करी. स्वस्ती श्री वटेषु म्हणजे जो परमात्मा आहे, कल्याणरूप असणारा परमात्मा आहे. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी, जो परमात्मा लपला असता. आपला लपणं म्हणजे काय? त्या परमात्म्याचं ज्ञान न होणं हेच काय? लपणं आहे. जो लपोनी अर्थात त्याच्या ज्ञानाच्या अभावामध्ये जगदा भासू दावी संपूर्ण जगदंबर तो दाखवतो. आणि ग्रासू प्रगटला करी, आणि तो परमात्मा ज्यावेळेस आपल्याला ज्ञात होतो, त्याचं ज्ञान होतं, त्याची ओळख होते, त्यावेळेस या संपूर्ण जगताचा काय करत होतो? ग्रास करून टाकतो. अर्थात परमात्म्याच्या ज्ञानामध्ये, ज्ञानाच्या अभावामध्ये ज्ञान नसेल त्यावेळेस जगत दिसतं. आणि ज्यावेळेस त्या परमात्म्याचं ज्ञान होतं त्यावेळेस जगदाभास हा नाहीसा होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल मंद अंधकार जर तुम्ही थोडं लक्ष दिलं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि जर समजा दुर्लक्ष केलं तर माझं बोलणं आपल्या काही लक्षात येणार नाही. त्यामुळे जरी थोडं कठीण वाटलं थोडं लक्ष द्या. आता परमात्म्याचं जे काही ज्ञान असेल त्या ज्ञानाच्या अभावामध्ये, ज्ञान नसेल तर जगत दिसतं आणि ज्ञान असेल तर जगत दिसत नाही. अर्थात दिसत नाही म्हणजे पूर्णतः नष्ट होऊन जातं असं पण नाही. ज्ञानाच्या अभावामध्ये जगत दिसतं म्हणजे ते सत्य रूपाने दिसतं. आणि ज्ञान असेल तर ते जगत खरं दिसत नाही, ते कसं दिसतं? खोटं दिसतं. अर्थात हा संपूर्ण जगदाभास खोटा आहे. अर्थात जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ
संपूर्ण दिसणारं विश्व आहे. जगत हे कसं आहे? खोटं आहे. ज्ञानोबा आहे म्हणतात, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. जे जे देखणे म्हणजे जे आपल्याला दिसतं, डोळ्याने जे दिसतं, ज्ञान होतं. जे जे देखणे सकळ सर्व ते हे स्वप्नीचे मृगजळ. ते स्वप्नातलं काय आहे? मृगजळ आहे. अर्थात स्वप्न खरं असतं का खोटं असतं? स्वप्न खोटं. मग स्वप्नातलं मृगजळ